तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टमध्ये आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 2 क्लासिफिकेशन. याआधी चॅप्टर नंबर 1चे आपण सर्व व्हिडिओज बनवलेले आहे आणि जर आपण ते व्हिडिओज मिस केले असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर क्लासिफिकेशन यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. एक आहे वर्ड्सवरील, दुसरा आहे फिगर्स आणि तिसरा आहे नंबर्स. तर वर्ड्सवरील एक्झाम्पल्स आपण स्वतः सॉल्व करा, फिगर्सचे पण ट्राय करा. आपण डायरेक्ट आज इथे बघणार आहोत नंबर्सवरील एक्झाम्पल्स. तर यामध्ये आपण बघूया जी एक्सरसाइज आहे 2.2 बघूया. एक्सरसाइज 2.2 जी आहे नंबर्सवरील एक्सरसाइज. तर यामध्ये आपल्याला काय काय माहीत असायला हवं हे आधी इथे बघून घ्या. तुम्हाला रोमन नंबर्स माहीत पाहिजे, फ्रॅक्शन्स माहीत पाहिजे, ट्रायंग्युलर नंबर्स माहीत पाहिजे, स्क्वेअर नंबर्स, क्लॉक विषयीची माहिती पाहिजे, ऑड इव्हन नंबर्स, प्राईम, ट्विन प्राईम नंबर्स, कोप्राईम नंबर्स. तसंच आपल्याला 1 to 30चे टेबल्स माहीत पाहिजे. नंतर आपल्याला 1 to 20चे स्क्वेअर्स माहीत पाहिजे, 1 to 10चे क्यूब माहीत पाहिजे, प्राईम नंबर्स माहीत पाहिजे 1 to 100 पर्यंतच्या. हे जे सर्व आहे हे आपण मॅथमॅटिक्समध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. जर आपल्याला माहीत नसेल तर ते व्हिडिओज आपण अवश्य पहा. त्यानंतर आपल्याला माहीत पाहिजे की डिजिट्सची ॲडिशन, यामध्ये डिजिट्सच्या ॲडिशनवर एक्झाम्पल राहील किंवा डिजिटच्या डिफरन्सवर एक्झाम्पल राहील. मल्टिप्लिकेशन करावं लागेल, कधी कधी आपल्याला डिव्हिजन करावं लागेल, इवन ऑडचं रिलेशन आपल्याला लावावं लागेल. कधी कधी आपल्याला न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरची कंपॅरिझनसुद्धा करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येईल. तर वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे या सर्व माहितीच्या आधारावर कोणती माहिती कधी कुठे कशी लागेल हे आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळं या सर्व बाबींवर ही सर्व माहितीवर आपली कमांड पाहिजे आहे. तर सर्वात आधी आपण बघूया यामध्ये जे मॉडेल क्वेश्चन्स दिलेले आहे यामधले 4 क्वेश्चन्स बघूया जे लास्ट एक्सरसाइज म्हणजे लास्ट एक्झाम्समध्ये आलेले होते. 2021 मधील एक एक्झाम्पल आहे. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 11 मध्ये 386, 264, 275, 495. तर आपण इथे जर बघितलं तर यामध्ये ज्या 3 डिजिट नंबर्स इथे दिलेले आहे यामध्ये स्क्वेअरचा किंवा क्यूबचं रिलेशन इथे दिसत नाही आहे. जनरली एक काय होतं 3 डिजिट नंबर दिले असले किंवा 4 डिजिट नंबर दिले असले तर यामध्ये आधी तुम्ही 11ची टेस्ट लावून पाहिजे. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला ऑड शोधायचं आहे म्हणजे 3 नंबरमध्ये 11ची टेस्ट लागेल, एकामध्ये लागणार नाही. किंवा 3ची लावून पाहिजे. 3ची जर लावली इथे बघा इथे इवन नंबर्स आहेत त्याच्यामुळे 6 + 8 14 + 3 17 होते, इथे लागत नाही. 6 + 4 10 + 2 12 याच्यात लागते. 7 + 5 12 + 2 14 याच्यातही लागत नाही म्हणजे 3ची लावणार नाही आपण. मग 11ची टेस्ट जर लावली यामध्ये तर बघा 11ची टेस्ट आपल्याला माहीत आहे की ऑड प्लेसेसची ॲडिशन करा. 3 + 6 9 होते, त्यातून इवन प्लेसला मायनस करा तर 1 आला. त्याच्यात 11ची टेस्ट लागत नाही. दुसऱ्या नंबरमध्ये बघा ऑड प्लेसेस म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या प्लेसची ॲडिशन करा. 2 + 4 6 होते, त्यामधून इवन प्लेस म्हणजे दुसरी प्लेस मायनस करा तर 0 येते. तिसरी नंबर बघा ऑड प्लेसेसची ॲडिशन करा. 2 + 5 7, त्याच्यामधून इवन प्लेस म्हणजे सेकंड प्लेस मायनस करा तर 7 - 7 0 येते. इथे सुद्धा 11ची टेस्ट लागली. इथे लागते का तर बघूया. 4 + 5 9 होते, 9मधून 9 मायनस केले 0 येते. तर 264 275 आणि 495 मध्ये 11ची टेस्ट लागली पण 386 मध्ये नाही लागली. याचा अर्थ 386 ऑड आहे. तर यामध्ये कोणतं ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. इथे आपल्याला 4 फ्रॅक्शन दिलेले आहे आणि यामधील एक फ्रॅक्शन आपल्याला ऑड आहे. 3 फ्रॅक्शन सारखं रिलेशन राहील, एकामध्ये राहणार नाही. तर आपल्याला ते रिलेशन शोधायचं आहे या फ्रॅक्शन्समधील. तर इथे जर बघितलं आपण तर याला आपण इथे डिवाईड करू शकतो. इथे नाही होणार डिवाईड. इथे डिवाईड होईल, इथे नाही होणार. मग अजून कसं रिलेशन राहू शकते यामध्ये तर 9 आणि 30चं रिलेशन बघा. 9 3 = 27 होते आणि त्यामध्ये 3 ॲड केलं तर 30 येते. मग हे रिलेशन कसं राहील इथे बघा 9/30 आहे. तर 9/30चं रिलेशन समजा न्यूमिरेटरला 3ने मल्टिप्लाय केलं. 9 3 = 27 आणि त्याच्यामध्ये जर 3 ॲड केले तर आपल्याला मिळतो डिनॉमिनेटर 30. मग असं रिलेशन बाकीमध्ये लागते का?
दुसरा आहे 14/45. 14/45. तर बघा इथे 3 न मल्टिप्लाय केलं, इथे सुद्धा न्यूमरेटरला 3 न मल्टिप्लाय करा. 14 3 जा किती होतात 42. त्यामध्ये 3 ॲड करा तर किती होतात 45. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर मिळाला. तिसरा फ्रॅक्शन काय आहे आपला 20/60. तर 20/64 सॉरी 64 मध्ये रिलेशन लागते का 20ला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केला किती आले 60. त्यामध्ये 3 ॲड करा तर 63 येते. पण इथे 64 आहे त्याच्यामुळे हा ऑड राहील. पण हा ऑड केव्हा राहील जेव्हा जो फोर्थ ऑप्शन आहे त्यामध्ये सुद्धा बाकी दोन सारखं रिलेशन असेल तर. तर नंतर आहे आपला 4/15. तर 4/15 घेतले. आता 4ला 3 ने मल्टिप्लाय करा 4 3 जा 12. त्यामध्ये 3 ॲड करा तर आले इथे 15. तर फर्स्ट सेकंड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये सेम रिलेशन आहे पण थर्ड ऑप्शनमध्ये ते रिलेशन नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. बघूया क्वेश्चन नंबर 13. तर यामध्ये सुद्धा आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. हा क्वेश्चन 2017ला विचारला होता. तर 4/10, 10/32, 8/22, 6/16. तर अशा प्रकारच्या फ्रॅक्शन्समध्ये न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरचं रिलेशन आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर इथे जर बघितलं 4ला 2 ने मल्टिप्लाय केलं 4 2 जा 8 होते. त्याच्यामध्ये 2 ॲड केले तर 10 येतात. मग असंच इकडे होते का इथं 10 3 जा होईल 2 जा नाही होत. इथे 8 3 जा 24 होईल. मग यातून 2 मायनस करावं लागते. इथे 6 3 जा 18 होईल. इथे 2 मायनस करावं लागते. इथे पण तसं होते का 4 3 जा 12 2 मायनस केलं तर 10 होते. हां हे रिलेशन आपल्याला इथे लावता येऊ शकते. आता बघा यामध्ये कसं रिलेशन लागलेलं आहे न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरचं. पहिला आहे आपला जो फ्रॅक्शन 4/10. ठीक आहे. आता हे रिलेशन कसं झालं 4ला 3 ने मल्टिप्लाय करा 4 3 जा 12 होते. 12मधून 2 मायनस करा किती आले 10. आता असंच रिलेशन बाकी ऑप्शनमध्ये आहे का. दुसरं ऑप्शन बघा 10/32. दुसरा फ्रॅक्शन आहे आपला 10/32. तर यामध्ये आपण करूया आधी 10ला 3 ने मल्टिप्लाय करा 10 × 3 30 होतात. त्यामधून 2 मायनस केले तर किती होते 28. इथे नाही लागलं. मग बाकी जे दोन ऑप्शन आहेत तिथे लागते का बघूया. तिसरा आहे आपला 8/22. ठीक आहे. तर 8ला जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केले 8 3 जा 24 होते. त्याच्यातून 2 मायनस केले तर आपल्याला मिळते 22. म्हणजे इथे ते लागलेलं आहे रिलेशन. आणि चौथा आहे 6/16. फोर्थ ऑप्शन आहे 6/16. यामध्ये कसं लागेल 6ला 3 ने मल्टिप्लाय करू 6 3 जा 18. त्याच्यातून 2 मायनस केले तर आपल्याला मिळतात 16 मिळतात. म्हणजे डिनॉमिनेटर मिळालेला आहे. इथं काय केलेलं आहे मग न्यूमिरेटरची 3 टाइम्स करायची त्यातून 2 मायनस केलं तर डिनॉमिनेटर मिळते. पण असं ऑप्शन नंबर 2 मध्ये होत नाही. मग हा झाला ऑड. तर ऑप्शन 2 इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 14 जो आलेला होता 2018 मध्ये. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे 17 290 730 आणि 71. तर यामधील आपल्याला ऑड आता शोधायचा आहे. 17चं रिलेशन 17 कसे आले 290 कसे आले असतील 730 कसे आले असतील 71 कसे आले. मग बाकी 3 जसे आले तसं फोर्थ आलेलं आहे का हे आपल्याला इथे रिलेशन शोधावं लागेल. तर रिलेशन कसं शोधायचं हा एक मोठा प्रश्न यामध्ये उपस्थित होतो. कारण आपल्याकडे बरीचशी माहिती आहे नेमकं इथे कोणतं रिलेशन लागते ते सांगणं कठीण आहे. तर आपण इथे जर आपण स्क्वेअरचं रिलेशन एक बघितलं 17 कसे आले 4चा स्क्वेअरमध्ये 1 ॲड केला. ठीक आहे. बघा 4चा जर आपण स्क्वेअर केला आणि त्यामध्ये 1 ॲड करू म्हणजे 16 आला 16 + 1 केला तर होते 17. अशा प्रकारे आपल्याला 17 नंबर मिळाली. आता 290 कशी मिळते जर आपण 17चा स्क्वेअर केला तर आपल्याला मिळते 289 आणि या 289 मध्ये 1 ॲड केला तर आपल्याला मिळते 290. म्हणजे दुसरी नंबर या रिलेशननुसार आपल्याला मिळाली आहे. म्हणजे एका नंबरच्या स्क्वेअरमध्ये 1 ॲड केला. इथे एका नंबरच्या स्क्वेअरमध्ये 1 ॲड केला. मग असंच 730 मिळते का. जर तुमचे स्क्वेअर लर्न असतील चांगल्या प्रकारे तर तुम्ही सांगू शकाल की 27चा जो स्क्वेअर आहे तो होतो 729 आणि 729 मध्ये जर आपण 1 ॲड केला तर आपल्याला मिळतात 730. म्हणजे इथे सुद्धा हे रिलेशन लागलेलं आहे. पण 71 तशी होत नाही.
1मधून 1 मायनस करा 70 येते है ना. आता 70 हा कोणाचाही स्क्वेअर नाही, त्याच्यामुळे जो ऑप्शन 4 आहे यात ते रिलेशन लागत नाही, म्हणून ऑप्शन 4 हा इथे ऑड आहे. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 15. हा क्वेश्चन आला होता 2020 तर बघा इथे 4 डिजिट नंबर दिले आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की 3 डिजिट किंवा 4 डिजिट असेल तर यामध्ये डायरेक्ट तुम्ही आधी 11ची टेस्ट लागा. पहिली नंबर आहे आपली 261. आता 261मध्ये आपण 11ची टेस्ट लावूया. ठीक आहे, तर इथे लिहिले मी 2651. 11ची टेस्ट लावूया. पहिली नंबर आणि तिसरी नंबर यांची ॲडिशन करू. 2 + 5 7 होतात. दुसरी नंबर आणि चौथी नंबर यांची ॲडिशन करा. 6 + 1 7 होतात. या दोघांची सबट्रॅक्शन करू तर 0 येते, म्हणजे ही नंबर 11ने डिव्हिजिबल आहे. दुसरी आहे 2246. 2246 यामध्ये 11ची टेस्ट लावा. पहिली नंबर तिसरी नंबर यांची ॲडिशन करा. 2 + 4 6. दुसरी नंबर चौथी नंबर यांची ॲडिशन करा. 2 + 6 8 होते. यांची जर सबट्रॅक्शन केली तर ती -1 जाते किंवा 8 - 6 केली तर 2 येते, म्हणजे ही नंबर 11ने डिव्हिजिबल नाही आहे. त्यानंतरचं आहे 5324. 5324 यामध्ये लावा बरं 11ची टेस्ट लागते का. पहिली नंबर तिसरी नंबर 5 + 2 7. दुसरी नंबर चौथी नंबर 3 + 4 7. सबट्रॅक्शन करा 0 येते, ही नंबर 11ने डिव्हिजिबल आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे 621415. ॲडिशन करूया. पहिली आणि तिसरी नंबरची 6 + 1 7. दुसरी आणि चौथी नंबरची 2 + 5 7. 7 - 7 0. इथे जर बघितलं पहिला ऑप्शन, तिसरा ऑप्शन आणि चौथ्या ऑप्शनचे ज्या नंबर आहे त्यामध्ये 11ची टेस्ट लागली, पण सेकंड ऑप्शनमध्ये नाही लागली, त्याच्यामुळे जो सेकंड ऑप्शन आहे तो झाला इथे ऑड. बघूया एक्सरसाइज 2.2 जी आहे नवनीतच्या बुकमधनं. क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द क्वेश्चन्स गिवन बिलो. इथे आपल्याला 4 पर्याय दिले राहील आणि यामधून एक असा पर्याय निवडायचा आहे की जो ऑड आहे, वेगळा पर्याय शोधायचा आहे. म्हणजे 3 पर्यायामध्ये एक रिलेशन राहील पण चौथ्यामध्ये ते रिलेशन राहणार नाही. तर तो चौथा पर्याय कोणत्या नंबरचा आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर बघा इथे 4 डिजिट नंबर दिलेले आहे. आपण आधी बोलल्याप्रमाणे 4 डिजिट नंबर जर दिसल्या तर आपण काय करायचं, त्यामध्ये डायरेक्ट आधी 11ची टेस्ट लावून पाहायची. तर पहिला आहे आपला 5610 ऑप्शन. यामध्ये 11ची टेस्ट लावूया. तर पहिली नंबर आणि तिसरी नंबर 5 + 1 6 होतात. दुसरी आणि चौथी नंबर 6 + 0 6 होते. 6 - 6 केले तर 0 येते, म्हणजे पहिल्या नंबरची नंबर जी आहे ती 11ने डिव्हिजिबल आहे. दुसरी बघूया 1463. पहिली नंबर 1 आहे, तिसरी नंबर 6 आहे. 1 + 6 7 होते. दुसरी 4 आहे, चौथी 3 आहे. 4 + 3 7 होते. 7 - 7 जर केले तर 0 येतो, म्हणजे यामध्ये सुद्धा 11ची टेस्ट लागली. तिसरी नंबर बघूया 3585. पहिली आणि तिसरी नंबर 8 + 3 11 होते. दुसरी आणि चौथी नंबर 5 + 5 10 होते. 11 - 10 जर केले तर 1 मिळतो, म्हणजे ही नंबर 11ने डिव्हिजिबल नाही आहे. पण आपलं काम इथेच संपलेलं नाही आहे, आपल्याला चौथी नंबरसुद्धा बघावं लागेल, कारण 3 नंबरमध्ये रिलेशन लागलं तरच एक नंबर ऑड राहील. चौथी नंबर बघूया 8294. पहिली आणि तिसरी नंबरची ॲडिशन करा. 8 + 9 17. दुसरी आणि चौथी नंबरची 2 + 4 6. 17 - 6 करा 11, आणि 11ने 11 डिव्हिजिबल आहे, म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ ऑप्शनच्या नंबर या 11ने डिव्हिजिबल आहे, पण सेकंड नंबरची नाही आहे, त्याच्यामुळं सेकंड ऑप्शन हा ऑड झाला. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. 89 45 72 आणि 54 या 4 नंबर आपल्याला इथे दिलेले आहेत. तर यामध्ये काय रिलेशन लागू शकते, एक तर डिजिटची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार नाही, ॲडिशन पण इथे होणार नाही. मग इथे काय रिलेशन लागू शकते ते आपल्याला इथे शोधावं लागेल. मग आपल्याला जेवढी काही माहिती आहे त्यानुसार इथे आपल्याला काय रिलेशन लागू शकते ते पाहूया. इथे या नंबर स्क्वेअरच्या जवळचे पण नंबर दिसत नाही आहे. ठीक आहे, इथं 45 आहे. 4 + 5 9 होते. 7 + 2 9 होते. 5 + 4 9 होते. 8 + 9 17 होते. बघा 4 + 5 9, 7 + 2 9, 5 + 4 9, म्हणजे या 3 नंबर 3 डिव्हिजिबल होतात.
है ना. 3च्या टेस्टमध्ये आपण डिजिटची ॲडिशन करतो. डिजिटची ॲडिशन करून आलेलं जे आन्सर आहे ते 3ने डिव्हिजिबल असेल तर दिलेल्या नंबर 3ने डिव्हिजिबल असतात. मग या 3 नंबर 3ने डिव्हिजिबल आहे, पण पहिली नंबर 3ने डिव्हिजिबल नाही आहे. मग ऑप्शन 1 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन 3. आता इथे पुन्हा 4 डिजिट नंबर दिलेले आहे, पण इथे जर तुम्ही डिजिट्स बघितले व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल की 3678, इथे पण 3678, इथे पण 3678 आहे, पण इथे 3 नाही आहे. तर हे या रिलेशननुसार सुद्धा हे ऑड आहे. आता बघा, दिलेल्या नंबरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे अजून रिलेशन आपल्याला चेक करता येऊ शकतात, आणि तुम्ही जेव्हा एक्झाममध्ये पेपर सोडवाल तर नेमकं कोणतं रिलेशन आहे हे तुम्हाला सहज कळणार नाही. मग यासाठी अशा प्रकारच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस जास्त पाहिजे. यामध्ये जो ऑप्शन 2 आहे तो ऑड आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये 216, 343, 1008. आता या नंबर बघितल्याबरोबर एक लक्षात येते, 8 आणि 1000ला जर बघितलं तर 8 हा 2चा क्यूब येते आणि 1000 हा 10चा क्यूब येते. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन नंबर परफेक्ट क्यूब नंबर आहे. मग आता राहिलेल्या दोन नंबरमध्ये तुम्हाला आठवते का की कोणती क्यूब नंबर आहे? 343 जर बघितली, 7चा क्यूब किती होते बघा. 7 7 जा 49 होते, इंटू 7 करून बघा. 7 9 जा 63, कॅरी 6, 7 4 जा 28 आणि 34, म्हणजे हा झाला 7चा क्यूब. 343 झाला 7चा क्यूब. 216 युनिट प्लेसमध्ये बघा इथे 6 आहे, म्हणजे ही एक तर 8चा क्यूब असेल. 8चा क्यूब नाही राहू शकणार. बघूया 6चा क्यूब आहे का, तर बघूया. 6चा क्यूब म्हणजे 6 इंटू 6 36 होते, त्याला 6ने मल्टिप्लाय करू. 6 6 जा 36, कॅरी 3, 6 3 जा 18 आणि 21, 216, म्हणजे 216 हा 6चा क्यूब आहे. तर इथे जर बघितलं आपण तर सर्व नंबर क्यूब नंबर आहे. ही 6चा क्यूब आहे, 7चा क्यूब आहे, 10चा क्यूब आहे, 2चा क्यूब आहे. तर 6 10 आणि 2 या इवन नंबर आहे, आणि 7 ही ऑड नंबर आहे, ही ऑड नंबरचा क्यूब आहे. बाकीच्या 3 इवन नंबरच्या क्यूब आहे, त्याच्यामुळे ही झाली ऑड नंबर, ऑप्शन 2. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 5. याच्यात आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, 38, 64, 72, 46. तर यामध्ये आपल्याला ऑड नंबर कशी शोधायची तो आता विचार करावा लागेल. तर 38, 64, 72, 46 काय होऊ शकते यामध्ये? तर हे 6चा स्क्वेअर केला 36 येते, त्यामध्ये 2 ॲड केले तर 38 येते, पण आता 8चा स्क्वेअर डायरेक्ट येतो. इथे स्क्वेअर नंबर तर तशा बनतच नाही आहे. मग यामध्ये दुसरा काय पर्याय होऊ शकतो? तर यामध्ये जर आपण डिजिट्सची मल्टिप्लिकेशन केले बघा, इथे 3 8 जा 24, 6 4 जा 24 आणि 4 6 जा 24. दिलेल्या नंबरच्या दोन्ही डिजिटची जर मल्टिप्लिकेशन केली तर इथे 24 येते, इथे 24 येते, इथे 24 येते. बघा 3 मल्टिप्लाय 8 इथे झाले 24, इथे 6 मल्टिप्लाय 4 केले इथेही झाले 24, इथे 7 मल्टिप्लाय 2 केले इथे झाले 14, इथे 4 मल्टिप्लाय 6 केले इथेही झाले 24. तर ऑप्शन 3 मध्ये मल्टिप्लिकेशन 14 येते, म्हणून ऑप्शन 3 हा झाला ऑड नंबर.